ओम नमो भगवते वासुदेवाय नमो नमः। अध्याय 6 ध्यान योग। श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले, जो आपल्या स्वतःच्या तुलनेने सर्व जीवांकडे त्यांच्या सुखामध्ये आणि दुःखामध्ये वास्तविक समतेने पाहतो तोच परिपूर्ण योगी होय। त्यावर अर्जुन म्हणाला, हे मधुसूदना, तुम्ही सांगितलेली योग पद्धती ही मला अव्यवहार्य आणि असह्य वाटते, कारण मन हे चंचल आणि अस्थिर आहे। हे कृष्णा, मन हे चंचल, उच्छृंखल, दुराग्रही आणि अत्यंत बलवान असल्यामुळे मनाचा निग्रह करणे हे वायूला नियंत्रित करण्यापेक्षाही अत्यंत कठीण आहे असे मला वाटते। त्यावर श्रीकृष्ण भगवान म्हणाले, हे महाभाऊ कौंतेया, चंचल मनाला संयमित करणे निश्चय अत्यंत कठीण आहे, पण योग्य अभ्यासाने आणि अनासक्तीद्वारे मनाला वश करणे शक्य आहे। ज्याचे मन असंयत आहे त्याला आत्मसाक्षात्कार होणे कठीण आहे, परंतु ज्याचे मन संयमित आहे आणि जो योग्य साधनांद्वारे प्रयत्न करतो त्याला निश्चितच यशाची शाश्वती आहे असे माझे मत आहे। अर्जुन म्हणाला, हे कृष्णा, जो आरंभी आत्मसाक्षात्काराच्या मार्गाचा श्रद्धेने स्वीकार करतो परंतु नंतर सांसारिक आसक्तीमुळे मार्गभ्रष्ट होतो आणि यामुळे योग्य सिद्धी प्राप्त करू शकत नाही, अशा अयशस्वी योग्याला कोणती गती प्राप्त होते? हे महाभाऊ कृष्णा, ब्रह्मप्राप्तीच्या मार्गावरून भ्रष्ट झालेला असा हा मनुष्य आध्यात्मिक आणि भौतिक यशोमार्गावरून कोणत्याही दिशेला स्थित नसलेल्या छिन्न विच्छिन्न ढगांप्रमाणे पतित होऊन भ्रष्ट तर होत नाही ना? हे कृष्णा, माझा हा संशय आहे आणि हा पूर्णपणे दूर करण्याची मी तुम्हाला विनंती करतो। तुमच्यापासून हा संशय दूर करणारा कोणीही मला मिळणार नाही। त्यावर श्रीकृष्ण भगवान म्हणाले, हे पार्था, शुभ कार्यामध्ये युक्त झालेल्या योगी व्यक्तींचा इहलोकात तसेच परलोकातही विनाश होत नाही। आणि हे मित्रा, जो मनुष्य चांगले कार्य करतो तो दुष्प्रवृत्तीने प्रभावित होत नाही। योगभ्रष्ट योगी पुण्यात्म्याच्या लोकांमध्ये अनेक वर्ष सुखोपभोग घेण्यानंतर पुन्हा गुणवान कुटुंबामध्ये आणि वैभवशाली कुटुंबामध्ये जन्म घेतो, अथवा तो अत्यंत बुद्धिमान योगी व्यक्तीच्या कुळात जन्म घेतो। खरोखर अशा प्रकारचा जन्म या लोकी अत्यंत दुर्लभ आहे। हे कुरुनंदन, असा जन्म मिळाल्यावर तो आपल्या पूर्वजन्माच्या दिव्य चेतनेचे पुनरुज्जागृती करतो आणि परिपूर्ण सिद्धी प्राप्त करण्यासाठी पुन्हा प्रयत्न करतो। आपल्या पूर्वजन्माच्या दिव्य चेतनेच्या आधारावर तो आपोआपच आपली इच्छा नसतानाही योगाभ्यासाकडे आकर्षित होतो। असा जिज्ञासू योगी सदैव शास्त्राच्या कर्मकांडात्मक तत्वांच्या अतीत असतो। आणि जेव्हा योगी सर्व पापांपासून शुद्ध होऊन अधिक प्रगती करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो, तेव्हा तो अंततः अनेक जन्मांतराच्या अभ्यासानंतर सिद्धी संपादित केल्यावर आपल्या परमलक्ष्मीची प्राप्ती करतो। योगी मनुष्य हा तपस्वी, ज्ञानी आणि सकामकर्मी व्यक्तींपेक्षाही श्रेष्ठ आहे। म्हणून हे अर्जुना, तू सर्व परिस्थितीत योगी हो आणि सर्व योग्यांमध्ये जो दृढ श्रद्धेने सदैव माझ्यामध्ये वास करतो, अंतःकरणात माझे चिंतन करतो आणि माझी दिव्य प्रेममयी सेवा करतो, तो माझ्याशी पूर्णपणे योगयुक्त असतो, तोच सर्वश्रेष्ठ योगी होय असे माझे मत आहे।
तात्पर्य सांगते. प्रेम आणि श्रद्धेने केलेली सेवा ही केवळ भगवंता-प्रित्यर्थच असते. सन्माननीय व्यक्तींची किंवा देवदेवतांची पूजा करण्याचे मनुष्याने टाळल्यास त्याला असभ्य म्हणता येईल. परंतु जर मनुष्याने भगवंताची सेवा करणे टाळले तर त्याची अधःपतन होईल. प्रत्येक जीव हा भगवंताचा अंश असतो आणि म्हणून जीवाने आपल्या स्वरूप स्थितीला अनुसरून भगवंताची सेवा केली पाहिजे. भगवंताची सेवा न केल्याने जीवाचे पतन होते. जो मनुष्य सर्व जीवांचे उत्पत्तीकरण करता आदिपुरुष भगवंत यांची सेवा करीत नाही किंवा भगवंत प्रित्यर्थ असलेल्या सर्व कर्तव्यांचे पालन करीत नाही, त्याचे निश्चितपणे आपल्या स्वरूप परिस्थितीपासून पतन होते. या श्लोकातही भजन्ति हा शब्द वापरण्यात आला आहे. म्हणून भजन्ति हा शब्द केवळ भगवंताच्याच संबंधात आहे आणि पूजन हा शब्द देवतांच्या किंवा साधारण जीवांच्या संबंधात लागू होऊ शकतो. श्रीमद भगवद्गीतेच्या श्लोकात वापरण्यात आलेला अवजानन्ति हा शब्द भगवद्गीतेतही वापरण्यात आला आहे. अवजानन्ति मा मूढा, केवळ मूर्ख लोकच भगवान श्रीकृष्णांचा अवमान करतात. भगवंताची सेवा करण्याची ज्यांची प्रवृत्ती नाही असे मूर्ख लोक भगवद्गीतेवर भाष्य लिहितात. यामुळेच हे भजन्ति आणि वर्शिप या शब्दांमधील फरक जाणू शकत नाहीत. सर्व लोकांच्या योगाभ्यासाची परिस्थिती भक्तियोगामध्ये होते. इतर सर्व योग हे भक्तियोगाप्रत येण्याची केवळ साधने आहेत. योग म्हणजेच वास्तविकपणे भक्तियोग होय आणि इतर योग हे भक्तियोगरूपी परमलक्ष्याकडे अग्रेसर होतात. कर्माच्या प्रारंभापासून भक्तियोगाच्या अंतापर्यंत जाणारा मार्ग आहे. आत्मसाक्षात्काराचा अत्यंत लांब पल्ला आहे. निष्काम कर्मयोग म्हणजे या मार्गाचा आरंभ आहे. जेव्हा कर्मयोगामध्ये ज्ञानाची आणि वैराग्याची वृद्धी होते तेव्हा त्या अवस्थेला ज्ञानयोग म्हटले जाते. जेव्हा ज्ञानयोगामध्ये विविध आसनांद्वारे परमात्म्यावरील ध्यानाची वृद्धी होते आणि परमात्म्यावर मन स्थिर होते तेव्हा त्याला अष्टांग योग म्हटले जाते. आणि मनुष्य जेव्हा अष्टांग योगाच्या पलीकडे जातो व भगवान श्रीकृष्णप्रत येतो तेव्हा तो भक्तियोगयुक्त झाल्याचे म्हटले जाते. ही संपूर्ण योगाची परमावधी आहे. वस्तुतः भक्तियोग हे अंतिम ध्येय आहे. परंतु भक्तियोगाचे सूक्ष्मपणे विश्लेषण करण्यासाठी मनुष्याला इतर योगाचे ज्ञान होणे आवश्यक आहे. म्हणून उत्तरोत्तर प्रगती करणारा योगी हा शाश्वत भाग्याच्या वास्तविक मार्गावर मार्गक्रमण करीत असतो. जो मनुष्य एका विशिष्ट स्तराला चिटकून राहतो आणि पुढे प्रगती करीत नाही त्याला त्या विशिष्ट नावाने संबोधिले जाते. उदाहरणार्थ कर्मयोगी, ज्ञानयोगी, ध्यानयोगी, राजयोगी किंवा हठयोगी इत्यादी. भक्तियोगाप्रत उन्नत होण्या इतपत मनुष्य भाग्यवान असेल तर त्याने इतर सर्व योग पूर्वीच पार केल्याचे जाणले पाहिजे. म्हणून आपण जेव्हा हिमालयाबद्दल बोलतो तेव्हा आपण जगातील सर्वात उंच पर्वताबद्दल बोलतो, ज्यामध्ये जगामधील सर्वात उंच शिखर माउंट अबू एव्हरेस्ट हे आहे. त्याचप्रमाणे कृष्ण भावना भावित होणे म्हणजे योगांची सर्वोच्च अवस्था आहे. श्रोते, मी काही याच्याबद्दल लिहिलं आहे ते मी तुम्हाला वाचून दाखवते. आपण जेव्हा देवाला शरण जातो हे आपल्या जीवनाचे एक मोठे सार्थक आहे आणि आपण देवाला शरण गेले पाहिजे. जे सुख आपण भौगोलिक गुणांमध्ये शोधत असतो ते सुख देवांच्या चिंतनामध्ये मिळते. देव हा आपल्या अंतःकरणात आहे.
त्याला आपण बाहेर न शोधता आपल्या भक्तियोगा अभ्यासाद्वारे आपल्या अंतःकरणात पाहिले पाहिजे. त्यासाठी चिंतन आणि मनन करणे अत्यावश्यक आहे. तेव्हाच देव भेटतो आणि देव परमात्मा हा सर्वांच्या आत्म्यामध्ये स्थित आहे. श्रीकृष्ण भगवान सांगतात की माझी प्राप्ती करण्यासाठी परमसिद्धी करणे महत्त्वाचे आहे. ही परमसिद्धी केवळ भक्तियोगाद्वारे प्राप्त होऊ शकते. जप तप करणे हे आपल्या जीवनासाठी अत्यावश्यक आहे आणि आपण ते केले पाहिजे. त्यातूनच आपल्याला आपल्या संकटातले दुःखातले मार्ग मिळू शकतात. योगाची परमसिद्धी भक्ती किंवा कृष्ण भावनेच्या आचरणाकरिता ही काही साधने आहेत. या प्रकारे भगवद्गीतेच्या ध्यानयोग या 6व्या अध्यायावरील भक्ती वेदांत भाष्य मी आज संपन्न करते.